तर विद्यार्थ्यांनो एक नंबर स्पेशल आणि फ्रेशच्या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। चॅनलवर तुम्ही जर पहिली वेळेस आलात तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो। सुपर क्लासला सुरुवात केल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, भारतामध्ये जी अंतिम सत्ता आहे ती कोणाकडे आहे? भारतातील अंतिम सत्ता खालीलपैकी कोणाकडे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील जनतेकडे जे आहे भारतामधील अंतिम सत्ता असते। पुढचा प्रश्न पाहूया, जगामध्ये सर्वात जास्त सीमारेषा लाभलेला एकमेव देश खालीलपैकी कोणता आहे? जगामध्ये सर्वात जास्त सीमारेषा कोणत्या देशाला लाभलेली आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील, कॅनडा हा जो देश आहे या देशाला इतर देशाची सर्वात जास्त देशांची सीमा जुळाली आहे। पाहूया पुढचा प्रश्न, संविधान सभेमध्ये सर्वात जास्त समित्यांचे सदस्य खालीलपैकी कोण होते ते सांगायचे आहे। संविधान सभेमध्ये सर्वात जास्त समित्यांचे सदस्य कोणते व्यक्ती होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये सर्वात जास्त समित्यांचे सदस्य व्यक्ती होते। पाहूया पुढचा प्रश्न, लोकसभेचा सभापती होण्यास किमान वयोमर्यादा किती आहे ते सांगायचं आहे। लोकसभेचा सभापती होण्यास किमान वयोमर्यादा किती असते? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक पाहून घ्या की 2 योग्य राहील, 25 वर्षे लोकसभेचा सभापती होण्यास किमान वयोमर्यादा आहे। पुढचा प्रश्न पाहूया, लिंबू वर्गीय फळांचा समृद्ध स्रोत खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? लिंबू वर्गीय फळांचा समृद्ध स्रोत खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, जीवनसत्व सी हे लिंबू वर्गीय फळांचा समृद्ध स्रोत असते। पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये एकूण किती वेळेस बदल करण्यात आलेला आहे? भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये एकूण किती वेळेस बदल झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एकूण 1 वेळेस भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये बदल करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, एसाजी कंक जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयास म्हटले जाते? एसाजी कंक जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, भाटकर धरणाच्या जलाशयाला एसाजी कंक म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया, वरसगाव धरण धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, वीरबाजी असे वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, पेंच व्याघ्र क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ते सांगायचं आहे। पेंच व्याघ्र क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्याशी संबंधित पेंच व्याघ्र प्रकल्प स्थित आहे। पाहूया पुढचा प्रश्न काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडण्याचा जो निर्णय आहे कोणत्या ठिकाणी घेतला होता? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील, येवला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, भारतातील कोणते शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जात असते? भारतातील असे कोणते शहर आहे जे विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, अंबाला या शहराला भारतामध्ये विज्ञान शहर म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हटले जात असते? ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भूकंपाची नाभी असे ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया, कुकडी हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? कुकडी हा खालीलपैकी कशाचा अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, कुकडी हा जो आहे अतिशय प्रसिद्ध धरणाचा प्रकार आहे। पुढचा प्रश्न पाहूया, कुकडी या प्रसिद्ध धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यास होत असतो? कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यास होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, अहमदनगर जिल्ह्याला कुकडी धरणाचा प्रामुख्याने फायदा होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया, विज्ञान शहर म्हणून ओळखले जाणारे अंबाला हे शहर कोणत्या राज्यात येते? विज्ञान शहर म्हणून ओळखले जाणारे अंबाला हे शहर कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील, हरियाणा राज्यामध्ये विज्ञान शहर अंबाला स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया, गुरु गोविंद सिंग यांची समाधी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? गुरु गोविंद सिंग यांची समाधी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, नांदेड जिल्ह्यामध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी स्थित आहे।
पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, दादासाहेब फाळके यांनी निर्मित केलेला पहिला चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? दादासाहेब फाळके यांनी निर्मित केलेला सर्वप्रथम चित्रपट कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाळके यांनी निर्मित केलेला पहिला चित्रपट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, अनाथ बालकांसाठी अनाथालय खालीलपैकी कोणत्या संघटनेने स्थापन केलेले होते? अनाथांसाठी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी अनाथालय कोणत्या संघटनेने स्थापन केलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रार्थना समाज या संघटनेने अनाथांसाठी अनाथालय स्थापन केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया, राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये एकूण किती उद्देश सांगलेली आहेत ते सांगायचं आहे. राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये एकूण किती उद्देश सांगितलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. एकूण 4 उद्देश राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत सांगितलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले विवर तलाव खालीलपैकी कोणते आहे? ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले विवर तलाव कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. लोणार हे तलाव ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये दिव्यांग मुले मुली राहत होत्या ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये दिव्यांग मुले मुली तसेच स्त्रिया राहत होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. शारदा सदन या संस्थेमध्ये दिव्यांग मुले मुली तसेच स्त्रिया राहत होत्या. पुढचा प्रश्न पाहूया, नंदुरबार व वाशिम या 2 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी तालुक्यांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे. नंदुरबार तसेच वाशिम या 2 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी तालुक्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. 6 तालुके नंदुरबार तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, एडसी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. एडसी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एडसी अभयारण्य स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? मानवी शरीरात साठवले न जाणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. जीवनसत्व सी हे मानवी शरीरात साठवले न जाणारे जीवनसत्व आहे. प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झालेला आहे? प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक 3 राहील. सिराज उद्दौला याचा जो पराभव आहे प्लासीच्या लढाईमध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील पहिला समुद्र लाटापासून वीज निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील सर्वात पहिला समुद्री लाटापासून वीज निर्मितीचा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. घारापूर या ठिकाणी सर्वात पहिला समुद्र लाटापासून वीज निर्मिती प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, किती वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी आहे ते सांगायचं आहे. किती वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील. 14 वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी दिलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाळ हा राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत असतो? खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाळ राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत असतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 राहील. राज्यपाल, मंत्रिमंडळ, महान्यायवादी या सर्वांचा जो कार्यकाळ आहे राष्ट्रपती यांची मर्जीपर्यंत असतो. पुढचा प्रश्न पाहूया, वोटिंग मशीनचा वापर सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता? वोटिंग मशीनचा वापर सर्वप्रथम भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेला आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 1999 वर्षापासून वोटिंग मशीनचा सर्वप्रथम भारतात वापर करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, शिक्षक दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा केला जात असतो? शिक्षक दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा केला जातो? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गवतापासून सुगंधी व औषधी तेल काढले जाते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या गवतापासून सुगंधी तसेच औषधी तेल काढले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. रोशी नावाचे जे गवत असते त्या गवतापासून सुगंधी तसेच या ठिकाणी पाहून घ्या की सुगंधी तसेच विद्यार्थ्यांनो औषधी तेल काढले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या संमिश्राला काय म्हटले जात असते?
कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या संमिश्राला काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, वॉटर गॅस असे कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या संमिश्र असं म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी गौतम बुद्धांनी कोणत्या झाडाखाली 49 वर्ष तपस्या केलेली होती? गौतम बुद्धांनी खालीलपैकी कोणत्या झाडाखाली 49 वर्ष तपस्या केलेली आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांनी जे आहे 49 वर्ष तपस्या केलेली होती. अब्राहम लिंकन यांनी खालीलपैकी कशाची सर्वात सोपी व्याख्या केलेली आहे? अब्राहम लिंकन यांनी खालीलपैकी सर्वात सोपी कशाची व्याख्या केली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील लोकशाहीची सर्वात सोपी व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या वृक्षाला पानापूर्वीच फुले येतात ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या वृक्षाला पानापूर्वीच फुले येतात? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील देवदार हा एक असा वृक्ष आहे ज्या वृक्षाला पानापूर्वीच फुले येत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणत्या फळापासून अजीवनसत्व भरपूर प्रमाणात प्राप्त होते? खालीलपैकी कोणकोणत्या फळामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील पपई, दूध तसेच गाजर या सर्व घटकांमध्ये अजीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी साहित्य लेखनासाठी कोणत्या भाषेचा वापर केलेला होता? भगवान गौतम बुद्धांनी साहित्य लेखनासाठी खालीलपैकी कोणत्या भाषेचा वापर केला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील पाली भाषेचा उपयोग जो आहे भगवान गौतम बुद्धांनी साहित्य लेखनासाठी केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दमणगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या भागातील अति उत्तरेकडील नदी आहे ते सांगायचं आहे? दमणगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या भागाकडील अति उत्तरेकडील नदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील कोकण भागाकडील अति उत्तरेकडील नदी म्हणजेच दमणगंगा आहे. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांनाच आवडलेली आहे आणि कारणास्तव त्या या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो का स्पेशल आणि फ्री